गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण मुरबाड मार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोमवारी घडली आहे। एक सिमेंट मिक्सर आणि काळी पिवळी इको टॅक्सी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीचा सांगाडा ओळखणंही कठीण झालाय। मिळालेल्या माहितीनुसार पांजरा पुलावर मोठा अपघात झाला। सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली। इको गाडीतून मुरबाडमधील काही रहिवासी कल्याणला जात होते। याच दरम्यान रायते येथील पांजरा पुलावर मोठा अपघात झाला। अपघातात एक आजी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे। प्रवाशांनी भरलेली इको कार महामार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सरने तिला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांना सावरण्याची संधीही नाही मिळाली। या कारमध्ये एकूण 12 प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली। चकाचूर झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम स्थानिकांनी अत्यंत जड अंतकरणाने केलं। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आज सकाळीच एक प्रवासी मिनीडोर आणि मिक्सर यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ 12 माणसं निष्पाप मृत्युमुखी पडलेली आहेत। मी प्रथमतः आपणाला सांगतो की ग्रुप ग्रामपंचायत रायते पिंपलोलीच्या वतीनं आम्ही शुक्रवारी सुद्धा त्यांना एक निवेदन दिलं होतं की हे जे काम आहे ते अर्धवट असताना तुम्ही गाड्या वगैरे चालू करू नका, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही। त्याच्यानंतर पुढे दिशादर्शक फलक त्यांना लावायला सांगितले होते, ते सुद्धा त्यांनी लावलेले नाहीत आणि अतिशय म्हणजे मनमानीपणे त्यांचा हा कारोबार चालू आहे। रायत्याच्या बसस्टॉप जवळ आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं थोड्या दिवसापूर्वी, कारण छोटे मोठे 8 अपघात जवळजवळ या परिसरामध्ये झाले होते आणि आज आपण बघतोय 12 निष्पाप जीवांचा बळी गेलेला आहे। मी RTOला विनंती केली होती, RTOच्या लोकांना सुद्धा आणि शासनाच्या लोकांना सुद्धा। आज आपण इथं बघतोय मोठमोठे मिक्सर अनधिकृतपणे चालू आहेत। दुसरं लोड मोठ्या गाड्या आज आपण या रस्त्यातून चालू आहेत आणि कुठलाही नियम पाळले जात नाहीत आणि त्याचं हे द्योतक म्हणून आपण बघितलं की निष्पाप 12 लोकांचा जीव गेलेला आहे। आणि यावेळी जे गाड्या चालक असतील मोठमोठ्या त्यांच्यावर RTOचं कुठलंही नियंत्रण नाहीये। फक्त सकाळी संध्याकाळी गाडी जात येत असतात, परंतु ते कुठलेही नियम हे मोठ्या ओव्हरलोड गाड्या आहेत ते करत नाहीत। परंतु आज याचं आपण बघितलं, या निष्पाप लोकांचा बळी गेला, याला कारणीभूत कोण आहे? शासनाने याचं किंवा या सरकारी अधिकाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं आणि या बेदरकारपणाने जे शासनाचे नियम कुठले पाळले जात नसल्यामुळं मी या सगळ्या लोकांचा धिक्कार करतो, निषेध करतो। टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय। पोलिसांनी मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केला नसला तरी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतीये। आज 13/4/26 रोजी NH61 कल्याण टू अहिल्यानगर या हायवेवर 11:15च्या सुमारास इको आणि टाटा मिक्सर याच्यामध्ये एक अपघात झालेला आहे। ते इकोमधील पॅसेंजरचे मृत्यू झाले, त्यांचे मृतदेह गोविंद हॉस्पिटलला आणलेले आहेत। पुढील कारवाई चालू आहे। आत्ता झालेल्या माहितीप्रमाणे 11चा आकडा समजतोय, त्याची खात्री करून परत तुम्हाला आम्ही हे करू। हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा ताबा सुटला की वेगाचा अतिरेक नडला, हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता। भीषण अपघात झालेला आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक प्राथमिक माहितीनुसार 8 ते 9 प्रवासी मृत्यू झालेले आहेत
सदरील वाहने इको संवर्गातील होते आणि वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत. ॲक्सिडेंटची माहिती मिळतात आमचे पथक इथे आलेले आहे आणि पुढील RTO इन्स्पेक्टर हे पुढील अपघाताचं इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. टायर मार्क वगैरे चेक करत आहेत आणि त्याच्यानंतर सविस्तर अहवाल हा कळवला जाईल. सर या गाडीमध्ये किती प्रवासी होते? सर प्राथमिक माहिती पोलीस विभागाकडून मिळाल्यानंतर प्रवाशांची माहिती आपल्याला निश्चितपणे कळेल. FIR आणखी आलेली नाही आहे कॉपी आमच्याकडे. असं समजलं जातं की 10 ते 11 लोक होते या गाडीमध्ये. साधारणतः मृतांचा आकडा पहिला असता नाकारता येत नाही शक्यता, पण FIR आल्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित आहे. या मार्गावर मिक्सर असतील, डंपर असतील, यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. अनधिकृतपणे वाहतूक केली जाते किंवा जास्त अवजड वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते असा आरोप नागरिकांनी केलेला. तर त्याबाबत RTOच्या वतीने काही कारवाई करण्यात येईल का? RTOचे अवैध वाहतूक हे कंटिन्युअस कारवाई सुरूच असते. मागं पण आपण ज्या आउटडेटेड किंवा स्क्रॅप झालेल्या काळी पिवळ्या होत्या त्याच्यावरही कारवाई केली होती आणि इथून पुढेही मिक्सर आणि डंपर असतील त्याच्यावर पण RTO कल्याणमार्फत कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.